कालच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी 1 ते 11 प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 12 पासून त्याचं स्पष्टीकरण पाहूया. कारण सरावासाठी दिलेली ही उदाहरणं आहेत, हे आपण सोडवून पाहूया आता. तर प्रश्न 12वा काय म्हणतोय आपल्याला, की 13,05,300 या संख्येतील डाव्या बाजूच्या 3 अंकांची स्थानिक किंमत उजव्या बाजूच्या 3 अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर 13,05,300 म्हणजे 13,05,300 13,05,300. तर या संख्येतील डाव्या बाजूच्या 3 अंकाची स्थानिक किंमत, डाव्या बाजूच्या 3 अंकाची स्थानिक किंमत उजव्या बाजूच्या 3 अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? उजव्या बाजूच्या 3 अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर डाव्या बाजूच्या 3 या अंकाची स्थानिक किंमत काय येते? 3,00,000 आणि याची आहे 300 आहे. तर आपल्याला पट विचारल्यामुळे आपण ह्याला भाग घालून पाहूया. याचे 2 शून्य कटले, याचे 2 शून्य कटले, 3 1 3, 3 0 0 म्हणजे 1000 पट येते. या ठिकाणी किती उत्तर येतं? 1000 पट. पर्यायामध्ये आहे का आपल्या 1000 पट? आहे. पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर येतं. 13,05,300 या संख्येतील डाव्या बाजूच्या 3 अंकाची स्थानिक किंमत उजव्या बाजूच्या 3 अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? म्हणजे या ठिकाणी डाव्या बाजूच्या 3 अंकाची स्थानिक किंमत 3,00,000, उजव्या बाजूच्या 3 अंकाची स्थानिक किंमत 300. किती पट म्हणल्यामुळे आपण भागाकार केला. 300 ने 3,00,000ला भागलं आणि त्यामुळे आपल्याला त्याचा भागाकार आला 1000 म्हणजेच 1000 पट आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक सी आहे. तर 6 अंकी व 5 अंकी 6 ने भाग जाणाऱ्या कमाल संख्येतील फरक किती आहे? आता 6 अंकी व 5 अंकी कमाल संख्या, 6 अंकी कमाल संख्या ही कोणती आहे? तर बघा 9,99,999. आता ही 6 अंकी कमाल संख्या आहे, पण ह्या ठिकाणी 6 ने भाग जाणारे म्हणले. तर या ठिकाणी 6 अंकी कमाल संख्या ही 9,99,999 आहे, पण ही 6 ने भाग जाणारी संख्या नाहीये. कारण 6 ने भाग जाणारी संख्या म्हणजे 6ची कसोटी काय आहे, की 2 आणि 3 ने ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला 6 ने भाग जात असतो. तर आता मग मला सांगा, की 2 ने भाग जाण्यासाठी आपल्याला याच ठिकाणी एकक स्थानावर समसंख्या पाहिजे, पण 3 न जाईल पण याला 2 न जात नाही. म्हणून या ठिकाणी आपण काय करायचं, की तर 9,99,999 या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जाण्यासाठी म्हणजे ती 6ची कसोटी अशी आहे, की 2 ने भाग गेला पाहिजे तिला आणि 3 ने भाग गेला पाहिजे. 3 ने भाग जातो पण 2 ने भाग जात नाही या संख्येला. मग काय करावं लागेल, की आपल्याला की अशी संख्या या ठिकाणी घ्यावं लागेल, की जी तिला 2 ने भाग गेला पाहिजे आणि 3 ने गेला पाहिजे. आता आपण या ठिकाणी जर 8 घेतलं तर 3च्या पट्यात 8 नाही, 2 न जातो पण 3 न जात नाही. 7 घेतलं तर दोन्ही संख्येने जात नाही, पण 6 जर घेतलं म्हणजे 9,99,996. तर 6 ही संख्या 2च्याही पटीमध्ये आहे आणि 3च्याही पटीमध्ये आहे. म्हणजे या पूर्ण संख्येला, ज्या संख्येला 2 आणि 3 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 6 ने पूर्ण भाग जातो. मग आता ही आहे कमाल 6 अंकी संख्या 6 ने भाग जाणारी आहे. आणि आपल्याला नंतर पुढे काय म्हटलेलं आहे, की 5 अंकी 6 ने भाग जाणारी कमाल संख्या. आता 5 अंकी हीच संख्या 5 अंकी करायची आपण तिला. 9,00,000 घेण्यापेक्षा 99,996 ही 5 अंकी संख्या कमाल आहे 6 ने भाग जाणारी. तर त्या ठिकाणी काय म्हटलं आपल्याला, की संख्येतील फरक किती आहे विचारलं. या ठिकाणचा फरक काढण्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. 6 तो 6 गेले 0 0 0 0 ही 9. म्हणजे या ठिकाणी आपल्याला संख्या कोणती मिळाली, की 9,00,000 मिळालेली आहे. यांच्यातला फरक काय आहे? 9,00,000 आहे. तर पर्याय क्रमांक बी आहे. समजलं का सर्वांना, की आपल्याला काय विचारलं, की 6 अंकी व 5 अंकी 6 ने भाग जाणाऱ्या कमाल संख्येतील फरक किती आहे? तुम्हाला कसोट्या पाठ पाहिजेत, कारण कसोटीशिवाय आपल्याला अशी गणितं जमत नाहीत. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व संख्यांच्या कसोट्या दिलेल्या आहेत, त्या कसोट्या पाठ करा. 6ची कसोटी अशी आहे, की ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने भाग जातो. मग आता 2 ने आणि 3 ने भाग जाण्यासाठी एकक स्थानावर 2च्याही पटीतली संख्या पाहिजे आणि 3च्याही पटीतली संख्या पाहिजे. आपण 8 केली होती, पण 2च्या पटीत आहे पण 3च्या नाही. मग 7 तर दोन्हीच्याही पटीत नाही, पण 6 ही संख्या 2च्याही पटीत आहे आणि 3च्याही पटीत आहे. म्हणजे याला 2 ने भाग जातो आणि 3 ने भाग जातो, म्हणजे या पूर्ण संख्येला 6 ने भाग जातो. म्हणून आपण 5 अंकी 9,99,996 घेतलं आणि 5 अंकी 99,996 घेतली संख्या आणि या दोन्हीतला फरक काढला तर 9,00,000 आला. म्हणून पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर आहे. त्यानंतर 14वा प्रश्न काय म्हणते, की आपल्याला संख्या दिलेल्या आहेत.
7, 3, 9, 8, 1 आणि 7 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या कमाल संख्येतील 6 व 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील गुणोत्तर किती? आता 9, 8, 7, 7, 9, 8, 7, 7, 3 आणि 1, 3, 6. तर हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या कमाल संख्येतील 6 व 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील गुणोत्तर किती? या ठिकाणी आपल्याला 6 आणि 9 आहेत पण 6 नाही आहेत या संख्येमध्ये. तर ही चुकून या ठिकाणी हे 6 असावेत, म्हणजे या दोन्हीपैकी एखादे 6 असावेत, पण माहीत नसल्यामुळे आपण हे प्रश्न सोडून देऊया. तर या ठिकाणी 15वा प्रश्न काय म्हणत आहे की बघा, की 15,28,128 15,28,128 ही संख्या खालीलपैकी कोणती? 15,28,128. तर पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. 16वा प्रश्न काय म्हणत आहे की कमाल 5 अंकी समसंख्या आणि त्या संख्येतील एकक व हजार स्थानातील अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या यांच्यातील फरक किती? बघा सोपं आहे. कमाल 5 अंकी समसंख्या म्हणले. 5 अंकी संख्या कोणती आहे? कमाल संख्या 99,999 आहे. पण आपल्याला काय सांगितलेलं आहे की कमाल 5 अंकी समसंख्या म्हणलेला आहे. समक संख्या म्हटल्यामुळे ही विषम येते, म्हणून ह्याला 8 करूया, 98 करूया. 99,998 ही 5 अंकी कमाल समसंख्या आहे. तर संख्या आणि त्या संख्येतील एकक व हजार स्थानातील एकक आणि हे एकक, दशक, शतक, हजार स्थानातील अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या. अंकांची अदलाबदल करून जी मिळते संख्या बघा, 8ला हजार स्थानावर आणा आणि 9ला एकक स्थानावर न्या. तर या ठिकाणी 98,999 ही संख्या मिळालेली आहे. म्हणजे 98,999 अदलाबदल करून मिळणारी संख्या. यांच्यातील फरक विचारलाय. आता याच्यातला फरक काढायचा. तर 8तून 9 जात नाहीत. 18तून 9 गेले 9, 18तून 9 गेले 9, पुन्हा 18तून 9 गेले 9, 8तून 8 गेले 0 आणि 9तून 9 गेले 0. म्हणजे 999 या ठिकाणचा फरक यायला लागलेला आहे. पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. 17वा प्रश्न काय म्हणते की 5 अंकी एकूण संख्या किती आहेत? 5 अंकी एकूण संख्या किती आहेत? तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार्ट दाखवला होता की 5 अंकी एकूण संख्या किती आहेत. तर त्या 90,000 आहेत. तर त्या चार्टमध्ये पहा तुम्ही. तर पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर येतं. त्यानंतर 18वा प्रश्न आहे 9, 2, 5 या अंकातील 2 अंकांची दोनदा पुनरावृत्ती करून तयार होणारी कमाल 5 अंकी संख्या कोणती? तर आता बघा 9, 2 आणि 5, 9, 2 आणि 5 या अंकातील 2 अंकांची दोनदा पुनरावृत्ती करून तयार होणारी कमाल 5 अंकी संख्या. आता कमाल 5 अंकी संख्या तयार करायची म्हणजे 5 अंकी करायची, 3 अंक दिले आहेत. आता 2 अंक आपल्याला एक्स्ट्रा घ्यावे लागतील. तर त्याच्यामध्ये 2 अंकांची पुनरावृत्ती करा म्हटल्यानंतर आपल्याला मोठ्याच संख्यांची पुनरावृत्ती दोनदा करावी लागेल. म्हणजे हे 9 2 वेळा घ्यावे लागतील आणि 5 2 वेळा घ्यावे लागतील. 5 अंकी होण्यासाठी एक कमी आहे म्हणजे ही 2. म्हणजे या ठिकाणी 99,552 ही कमाल 5 अंकी संख्या तयार होईल या 3 अंकांपासून. कळालं का? आणि आहे का बघा 99,552. तर पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर येतं. आता 19वा प्रश्न काय म्हणते की 204 या अंकातील 2 अंकांची दोनदा पुनरावृत्ती करून तयार होणारी 5 अंकी किमान संख्या तयार करायची. तर तिथे लहान संख्या तयार करायची. तर आपण कमाल केली होती, या ठिकाणी किमान करायची आहे. 2, 0 आणि 4. तर 5 अंकीच तयार करायची आहे या ठिकाणी पण किमान करायची आहे आणि 2 संख्यांची पुनरावृत्ती करायची आहे. आपल्याला तर 0 लहान आहेत पण 0 आधी घेता येत नाहीत. आधी आपल्याला 2च घ्यावे लागतील. म्हणून 2 हे दोनदा घ्यावे लागतील आणि 0 त्याच्यानंतर लहान आहे. 0 0 हेही दोनदा घेऊया आणि नंतर आपण 4 घेऊया. म्हणजे 22,004 ही लहानात लहान संख्या या 3 अंकापासून 5 अंकी संख्या तयार होईल. तर या ठिकाणी बी हे उत्तर येतं. 7 हा अंक दशक स्थानी असणारी कमाल व किमान 5 अंकी संख्यांची बेरीज किती? 7 हा अंक दशक स्थानी असणारी कमाल. तर या ठिकाणी बघू 7 हा अंक दशक स्थानी असणारी कमाल संख्या. आपल्याला कमाल संख्या माहित आहे की 5 अंकी संख्या म्हटलेला आहे 99,999. पण आपल्याला काय म्हटलेलं आहे की
7 हा अंक दशक स्थानी ठेवायचा आहे. मग इथं दशक स्थानी 7 हा अंक घेऊन परत 9 घ्यावा लागेल. म्हणजे 99,979 ही कमाल संख्या 5 अंकी दशक स्थानावर 7 असलेली आहे. व किमान 5 अंकी संख्यांची बेरीज किती? 7 हा अंक किमान संख्येच्याही ठेवायचा. आता किमान संख्या किती आहे? 10,000 आहे 5 अंकी. पण दशक स्थानावर आपल्याला 7 ठेवायचा आहे. परत 0 घ्यायचा आहे. म्हणजे 10,070 ही संख्या आपल्याला घ्यावी. आता या ठिकाणी बेरीज करायची आहे. तुम्हाला समजलं का मी काय केलेले आहे? की 7 हा अंक दशक स्थानी असणारी कमाल संख्या 5 अंकी संख्यांची 5 अंकी संख्या आपल्याला तयार करायची आहे आणि 5 अंकी कमाल संख्या 99,999 येते. पण 7 हा अंक त्यांनी दशक स्थानावर घ्या म्हटलं. म्हणून 99,999 न लिहिता मी दशक स्थानावर 7 घेऊन मी 79 संख्या ही केली आणि किमान संख्या ही 10,000 आहे 5 अंकी. पण दशक स्थानावर 7 घ्या म्हणून दशक स्थानावर 7 घेतली आणि यांची बेरीज जर मी केली तर काय उत्तर येईल बघा. 14ला 4 हातचाला 1, 9 1 10ला 0 हातचाला 1, 9 1 10ला 0 हातचाला 1, 9 1 10 आणि 11. आता 10,000 लक्ष म्हणजे 1,10,049. तर पर्यायामध्ये बघा 1,10,049 या ठिकाणी आहे. तर पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर आहे. आता 21वा प्रश्न काय म्हणते की 200.005 या संख्येतील 5 ची स्थानिक किंमत खालीलपैकी कोणती? आता बघा या ठिकाणी 200.005 तर या संख्येतील 5 ची स्थानिक किंमत खालीलपैकी कोणती आहे? 5 ची स्थानिक किंमत काय आहे की 0.005 ही स्थानिक किंमत. दशांश अंकामध्ये जेव्हा दशांश टिंब येतं त्यावेळेला 0 पासून जे काही आपल्याला एकक स्थानावरचं विचारलं असेल तर 0.005 हे येतं. तर खाली पर्यायामध्ये आपल्याला असं कुठेही दिलं नाही पण आपल्याला काढता येतं. आता हे काय आहे पहिल्या पर्यायामध्ये की 5 गुणिले 10चा घन म्हणजे 10चा घन. तर या ठिकाणी याचं उत्तर काय येते की 1,000 हे तर येत नाही पर्याय क्रमांक 1. आता 5 गुणिले 10चा ऋण 1वा घात. तर 5 गुणिले 10चा ऋण 1वा घात म्हणजेच 5 भागिले 10 येतं. ऋण 1वा घात म्हणजे 10 खाली येतं अपूर्णांकामध्ये. तर याला भाग जात नाही. 0. इथं 0 घेतलं तर 10⁻50 म्हणजे 0.5 येतं याचं उत्तर. हे येत नाही कारण 0.5 नाहीये. आता 5 गुणिले 10चा ऋण दुसरा घात म्हणजे 10चा दुसरा घात म्हणजे 100. मग इथं ऋण याच्यामध्ये असल्यामुळं आपण काय करणार की 5 भागिले 100 करणार. मग या ठिकाणी आपल्याला 100 जर भागायचं म्हटलं तर 100 0. या ठिकाणी 0 येतं 50ले भाग जात नाही. परत एकदा 0 घेतला आणि इथं खाली 0 घेतला तर 100 5 500 म्हणजे 0.05 येतं याचं उत्तर. तर इथं तेही नाही. मग नंतर आपण 10चा 5 गुणिले 10चा ऋण तिसरा घात म्हणजेच 1,000 5 भागिले 1,000. आता 1,000 जर भागायचं म्हणलं तर 0. या ठिकाणी 50ला भाग जातो का 1,000 नाही जात. परत एक 0 घेतला 500. 1000 500ला भाग जातो का नाही जात. परत एक 0 घेतला खाली एक 0 घेतला. आता 1000 भाग जातो 5ला म्हणजेच 1000 5 5,000. आता काय उत्तर आलं मग 0.005 0.005. कळालं का की या ठिकाणी मग ह्या 5 ची स्थानिक किंमत काय आहे की 0.005 आहे. सगळ्यांचंच करून दाखवले मी तुम्हाला. 5 गुणिले 10चा घन म्हणजे 10चा घन म्हणजे 1,000. ह्याचं उत्तर असं येत नाही. 5 गुणिले 10चा ऋण 1वा घात म्हणजे 5 भागिले 10 केलं होतं तर 0.5 आलं. हे उत्तर नाही. त्यानंतर आपण 5 गुणिले 10चा ऋण दुसरा घात म्हणजे 10चा दुसरा घात म्हणजे 100. तर 5 भागिले 100 केलं तर 0.05 आलं. हेही नाही. पण जेव्हा आपण 5 गुणिले 10चा तिसरा घात ऋण तिसरा घात म्हणजेच 1,000 तर 5,000 भागिले 1,000 म्हणजे 0.005. तर या ठिकाणी उत्तर काय येईल की 5 गुणिले 10चा ऋण तिसरा घात म्हणजे पर्याय क्रमांक डी. 22वा प्रश्न की 279.02 या संख्येतील 2च्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता बघा 279.02 तर याची स्थानिक किंमत आहे 9 म्हणजे 0.02. तर या 2ची किंमत आहे 0.02 आणि याची किती आहे 2ची या स्थानिक किंमत की 200. या 2ची काय आहे की 200.00. आता मग या 2ची 200.00 याची 0.02 आहे 0.02. तर आपण या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे की स्थानिक किमतीतला फरक विचारलेला आहे. मग या 200 मधून 200.00 मधून आपण 0.02 काढायचं 0.02 काढायचं. 10तून 2 गेले 8 उरले
इकडं 89, इथे 89 आणि इथे 9 आणि इथे 1 उरला. 199.98. तर आपल्या पर्यायामध्ये कुठं आहे 199.98. तर पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर येतं. गणित 23 गणित काय आहे बघा. 7 गुणिले 10चा घन आहे. 7 गुणिले 10चा घन अधिक 5 गुणिले 10चा 1वा घात अधिक 3 गुणिले 10चा ऋण 1वा घात अधिक 5 गुणिले 10चा ऋण 2रा घात. आता बघा, तर या ठिकाणी 10चा 3रा घात म्हणजे 1000. 7 गुणिले 1000 म्हणजे किती होतात? 7000 होतात. कळलं? आणि 10चा 1वा घात म्हणजे 10च होतात. 10 50 होतात हे. अधिक आता या ठिकाणी मात्र की नाही 3 गुणिले 10चा ऋण 1वा घात म्हणजेच 3 भागिले 10 येते. तर या ठिकाणी 10 1 10, 0.10 या ठिकाणी 0 घ्यायचं असतं. 0 घेतल्यानंतर तर या ठिकाणी काय उत्तर यायला लागलं आहे? 0.3 यायला आहे. आणि त्याच्यानंतर अधिक 5 गुणिले 10चा ऋण 2रा घात म्हणजे 10चा 2रा घात म्हणजे 100 म्हणजेच 5 भागिले 100. तर या ठिकाणी 100 0. परत एक 0 दिला खाली 500 झाले आणि 100 5 500 म्हणजे 0.05. आता आपण पाहूया 7000 अधिक 50 अधिक 0.3 अधिक 0.05 सॉरी. या दोघांची आपण बेरीज करूया. 7050 म्हणजे 7050 अधिक आता ह्या दोघांची बेरीज करण्यासाठी काय करूया आपण? या ठिकाणी बघा 0.05 आणि हे 0.3 आहे. तर 0.3 केलं. यांची दोघांची बेरीज करण्यासाठी आपल्याला हे 3 आणि हे 0.35 आलं. 0.35. आता मला सांगा हे 7050 आहेत. याच्या पुढं काहीच नाही म्हणजे 0.00 असतं. 3 वेळा 0.00 घेता येते. आता इथं 0.35 आहे म्हणजे हे 0.35. तर या दोघांची जर आपण बेरीज केली तर हे 35ला 35 तसेच येतात आणि हे 0 म्हणजे हे 7050 येतात. 7050.35 आलं का लक्षामध्ये तुमच्या? मी काय केले या दोन दशांशांची बेरीज करून घेतली मी 0.05ची आणि 0.3ची. तर 0.35 आलं म्हणजे 7050 म्हणजे पुढं काही नसते म्हणजे 0.00 असतं म्हणून 0.35 लिहिलं तर 7050.35 आपण आपलं उत्तर आलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये 7050.35 आहे बघा.